नमस्कार, मी प्रोफेसर जया कावळे, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा ऑनलाईन लर्निंगमध्ये आपण सर्वांचे स्वागत करते। आजचा लेक्चर आहे BCom फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंट। तर स्टुडंट्स, आपण कॉस्ट शीटच्या प्रॉब्लेम्सला सुरुवात केलेली होती आणि आपले 3 प्रॉब्लेम जवळपास झालेले आहेत। आज आपण प्रॉब्लेम नंबर 4चं सोल्युशन इथे डिस्कस करणार आहोत। तर प्रॉब्लेम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंकमधून तुम्हाला लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि प्रॉब्लेम लिहिल्यानंतर सोल्युशनसाठी तुम्हाला समोरचा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। तर प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही बघाल, अगोदरचे जे आपले 3 प्रॉब्लेम होते हे थोडे इझी होते आणि आजचा जो आपला प्रॉब्लेम आहे तो थोडा म्हणजे मागच्या प्रॉब्लेमच्या तुलनेमध्ये थोडा कठीण होणार आहे। कठीण म्हणजे फार जास्त कठीण नाही, ज्या पद्धतीने आपला फॉर्मॅट आहे कॉस्ट शीटचा त्याच पद्धतीने आपला फॉर्मॅट राहील। फक्त फरक एवढा राहील की तिथे आपण थोडे छोटे प्रॉब्लेम होते आणि पर युनिट्सचं कॅल्क्युलेशन अगोदरच्या आपल्या प्रॉब्लेम्समध्ये नव्हतं। आजच्या या प्रॉब्लेममध्ये इथे पर युनिट्सचं कॅल्क्युलेशन राहणार आहे, कारण तुम्हाला क्वेश्चनमध्ये युनिट्स ऑफ प्रोडक्शन दिलेलं आहे, म्हणजे किती युनिट्सचं प्रोडक्शन केलं जाणार आहे हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे। त्यामुळे या प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये पर युनिट्सचं कॅल्क्युलेशन राहणार आहे। तर त्यामुळे आपल्याला क्वेश्चन वाचताना आपल्याला किती युनिट्स दिलेले आहे हे अगोदर बघून घ्यायचं आहे। क्वेश्चन वाचताना क्वेश्चन आधी व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा, त्यानंतर कोणतं पद कोणत्या हेडिंगमध्ये जाणार आहे। आपल्याकडे 4 हेडिंग्स आहेत। एक आहे आपला प्राइम कॉस्टचा हेडिंग, दुसरा असतो आपला फॅक्टरी कॉस्टचा हेडिंग, तिसरा असतो आपला ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्टचा हेडिंग आणि चौथं असते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस। तर क्वेश्चन बघतानाच आपल्याला ओळखून घ्यायचं आहे की कोणतं पद जे आहे ते कोणत्या हेडिंगमध्ये जाणार आहे। तर आपण 2 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम बघून घेऊया आणि नंतर सोल्युशनला सुरुवात करू। तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिले आहे द फॉलोइंग फिगर्स रिलेट टू अशोका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2008। अशोका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे 31 मार्च 2008 साठी। परचेस ऑफ रॉ मटेरियल आहे, देन डायरेक्ट वेजेस तुम्हाला सांगितलं आहे 25,000 आवर्स ॲट दी रेट ₹15 पर लेबर आवर, म्हणजेच 25,000 लेबर आवर्स आहे आणि पर आवर्सचा जो रेट आहे तो आहे ₹15। तर आपल्याला त्यावरून वेजेसची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट आपल्याला काढायची आहे। देन त्यानंतर दिलेले आहे कॅरेज इनवर्ड्स कंझ्युम मटेरियल मध्ये परचेसमध्ये ॲड होत असते। त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस प्राइम कॉस्टच्या अंडरमध्ये येतं। त्यानंतर आहे रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 2/3 ऑफ फॅक्टरी आणि 1/3 ऑफ ऑफिस। तर जे अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे त्या अमाऊंटच्या 2/3 म्हणजे 2/3 भाग जो आहे तो फॅक्टरीचा राहणार आहे आणि 1/3 भाग जो आहे तो ऑफिसचा राहणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस ते पण तसंच दिलेले आहे 2/3 फॅक्टरी 1/3 ऑफिस। त्यानंतर सुपरविजन चार्जेस, यामध्ये 1/2 फॅक्टरी आणि 1/2 आहे ऑफिस, म्हणजे अर्ध फॅक्टरीला जाणार आणि अर्ध ऑफिसला जाणार। त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हा ऑफिसचा खर्च आहे, तो ऑफिस कॉस्टच्या हेडिंगमध्ये येणार। त्यानंतर दिलेला आहे स्टॉक ऑन 1 एप्रिल 2010। तर वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजे ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिलेला आहे। रॉ मटेरियल, फिनिश गुड्स आणि वर्क इन प्रोग्रेस, तिन्ही स्टॉक ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिलेले आहे। त्यानंतर आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2008, म्हणजे वर्षाच्या शेवटीचा स्टॉक दिलेला आहे तो आपला क्लोजिंग स्टॉक आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला रॉ मटेरियलचा स्टॉक आहे, फिनिश गुड्सचा पण स्टॉक आहे, परंतु फिनिश गुड्स तुम्हाला युनिट्समध्ये दिलेला आहे 4000 युनिट्स, त्याची अमाऊंट क्वेश्चनमध्ये दिलेली नाही आहे, ती आपल्याला सोल्युशनमध्ये काढायची आहे। त्यानंतर आहे वर्क इन प्रोग्रेस, त्याची अमाऊंट दिलेली आहे। त्यानंतर दिलेला आहे सेल्स 16,20,000। त्यानंतर आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 10 पर युनिट सोल्ड, म्हणजे जेवढे युनिट सोल्ड केलेले असेल त्यावर 10 पर युनिटच्या हिशोबाने सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचं आहे। देन लास्टला सांगितलेलं आहे महत्त्वाचं प्रोडक्शन फॉर दी पिरियड 16,000 युनिट्स। तर किती युनिट्सचं प्रोडक्शन केल्या जाणार आहे? 16,000 युनिट्सचं प्रोडक्शन केल्या जाणार आहे। आणि शेवटी क्वेश्चनमध्ये विचारलेले आहे प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शोइंग नेट प्रॉफिट अँड पर युनिट नेट प्रॉफिट। नेट प्रॉफिट आणि पर युनिट नेट प्रॉफिट आपल्याला कॉस्ट शीटच्या माध्यमाने शो करायचं आहे। तर आय होप क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल। यानंतर आपण सोल्युशन बघणार आहोत।
बघताना सर्वात आधी फॉर्मॅट आपण कॉस्ट शीटचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. अगोदरच्या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये फॉर्मॅटमध्ये फक्त आपण अमाऊंटचे दोनच कॉलम घेतलेले होते, अमाऊंट आणि टोटल अमाऊंट. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे, त्यामुळे पर युनिट्सची अमाऊंट आपल्याला काढायची आहे, म्हणून आपल्याला पर युनिट्सचा एक एक्स्ट्रा कॉलम तयार करायचा आहे. वर आपण हेडिंग देऊ अशोका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड. अशोका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड कॉस्ट शीट. ठीक आहे. त्यानंतर उजव्या बाजूला इकडे आपल्याला प्रोडक्शन लिहायचं असते. प्रोडक्शन आहे 16,000 युनिट्स लिहिलेले आहे आपण. त्यानंतर डाव्या बाजूला ड्युरेशन लिहायचं असते, म्हणजे कॉस्ट शीट किती ड्युरेशनची तयार करायची आहे. तर इथे वर्षाची सुरुवात दिलेली आहे आपल्याला 1 एप्रिल 2007 आणि एंडिंग दिलेली आहे 31 मार्च 2008, म्हणजे एक वर्षाचे कॉस्ट शीटची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. त्यामुळे इथे ड्युरेशन राहील 1 इयर. त्यानंतर सोल्युशन करताना आपण सगळ्यात पहिले आपले हेडिंग असते कंझ्युम मटेरियल. कंझ्युम मटेरियल किंवा याला आपण मटेरियल कंझ्युम असं सुद्धा म्हणत असतो. कंझ्युम मटेरियल. कंझ्युम मटेरियलमध्ये सर्वात अगोदर येत असते आपलं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे. शेवटी जिथे स्टॉक ऑन 1 एप्रिल 2007 दिलेला आहे तिथे आपला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मिळेल. इथे घेऊ आपण त्याला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर किती दिलेला आहे रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आहे 1,40,000. इनर कॉलम मध्ये म्हणजे फर्स्ट कॉलम मध्ये आपण लिहूया 1,40,000. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लिहिल्यानंतर यामध्ये आपल्याला ऍड करायचं असते परचेस ऑफ रॉ मटेरियल. तर आपण इथे ऍड करूया परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं पद परचेस ऑफ रॉ मटेरियल, त्याची अमाऊंट आहे 6 लाख रुपीज. तर पहिल्या कॉलममध्ये आपण लिहूया 6 लाख. त्यानंतर परचेसशी संबंधित जर काही एक्सपेन्सेस असेल तर ते आपण इथे ऍड करत असतो. तर क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला परचेसशी संबंधित एक्सपेन्सेस दिलेले आहे का, तर हो. जो कॅरेज इनवर्ड आहे तो परचेसशी संबंधित आपला एक्सपेन्सेस आहे आणि तो परचेसमध्ये इथे आपल्याला प्लस करायचा आहे. तर इथे प्लस होईल कॅरेज इनवर्ड. किती आहे कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे आपली 15,000. कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे आपली 15,000. तर अजून दुसरा कोणताही एक्सपेन्सेस नाही आहे परचेसशी संबंधित. तर ओपनिंग स्टॉकमध्ये आपण परचेस ॲड केलं, त्यानंतर परचेसमध्ये आपण कॅरेज इनवर्ड म्हणजे परचेसशी संबंधित एक्सपेन्सेस ॲड केल्यानंतरची जी कॉस्ट मिळेल आपल्याला ती राहील 7,55,000. तर हे झालेलं आहे आपलं मटेरियल अवेलेबल. मटेरियल अवेलेबल म्हणजे आपल्याकडे किती रुपयाचं मटेरियल अवेलेबल आहे. सुरुवातीला होतं 1,40,000, त्यानंतर आपण परचेस केलेले आहे 6 लाख. त्यावरचा एक्सपेन्सेस आहे आपल्या 15,000, म्हणजे आपल्याकडे मटेरियल अवेलेबल झालेलं आहे 7,55,000. यानंतर यामधून आपण लेस करत असतो क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. बघा रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2008 मध्ये आहे 1,10,000. तर यामधून लेस होईल 1,10,000. ठीक आहे. 7,55,000 मधनं 1,10,000 मायनस झाल्यानंतरची जी अमाऊंट मिळेल ती मिळेल आपल्याला 6,45,000. तर 6,45,000 हे जे आहे ते आहे आपलं कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल. कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल. कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल आहे 6,45,000. आता हे जे कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल आहे याला जर आपल्याला पर युनिट काढायचं आहे, म्हणजे पर युनिट आपलं कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल किती आहे, तर याला 6,45,000 डिवायडेड बाय 16,000 जर तुम्ही कराल तर तुम्हाला पर युनिट कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल मिळेल. ते राहील 40.31. तर हे येईल पर युनिट कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल. क्लिअर आहे. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करत असतो डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस. तर डायरेक्ट वेजेससाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये. डायरेक्ट वेजेस 25,000 लेबर अवर्स ॲट द रेट
₹15 पर लेबर अवर, म्हणजे 25,000 लेबर अवर्स आहे आपले @15 पर अवर. ठीक आहे. तर आपल्याला यावरून डायरेक्ट वेजेसची अमाऊंट काढता येईल. 25,000 लेबर अवर्स आणि एका आवरची जी किंमत आहे ती आहे आपली ₹15. तर आपल्याला 25,000 लेबर अवर्सची अमाऊंट येईल आपली ₹3,75,000. ₹3,75,000. 25,000 मल्टिप्लाय बाय 15, 3,75,000. पर युनिट जर काढायचं झालं तर 3,75,000 डिवायडेड बाय 16,000. तर आपली अमाऊंट येईल 23.44. 23.44. क्लिअर आहे. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करत असतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेला आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आपला 35,000. तर 35,000 डायरेक्ट एक्सपेन्सेस यामध्ये ॲड होईल. 35,000चे म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेसचे जर पर युनिट काढायचे आहे तर 35,000 डिवायडेड बाय 16,000 2.19 पर युनिट डायरेक्ट एक्सपेन्सेस आपला निघेल. त्यानंतर जे कॉस्ट ऑफ कन्झ्युम मटेरियल आलेलं आहे त्या कॉस्ट ऑफ कन्झ्युम मटेरियलमध्ये डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतरची जी प्राइस मिळेल आपल्याला अमाऊंट राहील आपली 10,55,000. 10,55,000 ही राहील आपली प्राइम कॉस्ट. 10,55,000. आता जर आपल्याला पर युनिट प्राइम कॉस्ट काढायचं आहे तर जी आपली प्राइम कॉस्ट आलेली आहे 10,55,000 डिवायडेड बाय 16,000 आपण जर केलं तर प्राइम कॉस्ट मिळेल आपल्याला पर युनिट 65.94. 65.94. तर हे झालं प्राइम कॉस्ट 10,55,000 पर युनिट प्राइम कॉस्ट 65.94. पहिला हेडिंग झालेला आहे आपल्याला. त्यानंतर आपला दुसरा हेडिंग आहे. यामध्ये आपण ॲड करत असतो फॅक्टरी कॉस्ट. किंवा यालाच म्हटलं जाते वर्क कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. तर फॅक्टरीशी संबंधित जे एक्सपेन्सेस असेल ते एक्सपेन्सेस आपले या ठिकाणी येत असतात. तर फॅक्टरीशी संबंधित एक्सपेन्सेस दिलेले आहे आपल्याला इथे. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. पहिला एक्सपेन्सेस येईल इथे रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स जे आहे टोटल अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 1,80,000. त्या 1,80,000 मध्ये 2/3 म्हणजे 2/3 जो आहे तो फॅक्टरीचा पार्ट आहे. तर फॅक्टरीमध्ये 1,80,000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 3 जर कराल तर तुम्हाला अमाऊंट मिळेल 1,20,000. 1,20,000 राहील आपलं रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी. त्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेसची टोटल अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 90,000. 90,000 पैकी 2/3 जे आहे ते आपलं फॅक्टरीचं आहे. तर 90,000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 3 जर कराल तर फॅक्टरीच्या इलेक्ट्रिसिटी चार्जेस येईल तुमचा 60,000. त्यानंतर आहे सुपरविजन चार्जेसमध्ये सुद्धा तुम्हाला टोटल अमाऊंट दिलेली आहे 50,000. 50,000 पैकी 1/2 जो आहे तो फॅक्टरीचा आहे, म्हणजे याचा अर्धा आपल्याला करायचा आहे. 50,000चे अर्धे जर आपण केले तर ते होईल 25,000. तर 25,000 सुपरविजन चार्जेस आलेला आहे आपलं फॅक्टरीचं. अजून बघून घेऊया की काही एक्सपेन्सेस राहिलेले आहे का. तर नाही, आता फक्त इथे जनरल एक्सपेन्सेस आहे, तो आपला ऑफिसचा एक्सपेन्सेस आहे. म्हणजेच फॅक्टरी कॉस्टशी रिलेटेड आपले सगळे एक्सपेन्सेस इथे घेतलेले आहे. आता आपण याची टोटल करूया. 1,20,000 प्लस 60,000 प्लस 25,000 टोटल होऊन जाईल आहे 2,05,000. टोटल होईल आपली 2,05,000. तर हे राहील फॅक्टरी ओव्हरहेड. ही जी टोटल आहे कशाची आहे, फॅक्टरी ओव्हरहेडची. 2,05,000. 2,05,000 ची जर पर युनिट आपल्याला बघायची आहे तर 2,05,000 डिवायडेड बाय 16,000 पर युनिट प्राइस मिळेल आपल्याला 12.81. तुम्ही इथे प्रत्येक एक्सपेन्सेसची पर युनिट प्राइस सुद्धा आपण
काढू शकतो. रेंट अँड रेट्स जसं 1,20,000 आहे डिवायडेड बाय 16,000 कराल तर तुम्हाला इथे पर युनिट प्राइस मिळेल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस सुद्धा 60,000 डिवायडेड बाय 16,000 जर केलं तर पर युनिट मिळून जाईल. त्यानंतर सुपरविजन चार्जेस 25,000 आहे, त्याला डिवायडेड बाय 16,000 जर केलं तर इथे पर युनिटची प्राइस तुम्हाला मिळून जाईल. तर फॅक्टरी ओव्हरहेड आलेलं आहे आपलं 2,05,000. आता जी प्राईम कॉस्ट आलेली आहे आपली 10,55,000. या 10,55,000 मध्ये तुम्हाला फॅक्टरी ओव्हरहेड 2,05,000 ॲड करायचं आहे. 2,05,000 फॅक्टरी ओव्हरहेड आपण ॲड केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 12,60,000. 12,60,000. ठीक आहे. त्यानंतर या 12,60,000 मध्ये म्हणजे जी आपली फॅक्टरी ऑन कॉस्ट आलेली आहे यामध्ये आपल्याला ॲड करायचं असते ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करूया. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तर ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे तुम्हाला. किती आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस? 44,000. डायरेक्ट सेकंड कॉलममध्ये आपण याला ॲड करूया. त्यानंतर 12,60,000 मध्ये जर आपण 44,000 ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस प्लस करतो आहे तर आपली अमाऊंट बनत आहे 13,04,000. 13,04,000. त्यानंतर यामधून आपल्याला लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तर क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक सुद्धा तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. किती आहे? 80,000. 80,000. तर यामधून आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस मायनस करू 80,000. अमाऊंट मिळेल आपल्याला 12,24,000. 12,24,000. तर ही आहे आपली वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. तर सेकंड प्राइस मिळालेली आहे आपल्याला वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. किती आहे? 12,24,000. जर पर युनिट आपल्याला काढायचं आहे तर 12,24,000 डिवायडेड बाय 16,000 जर आपण केलं तर पर युनिट वर्क कॉस्ट मिळेल आपल्याला 76.50 किंवा 76.5. ठीक आहे. त्यानंतर तिसरं हेडिंग आहे आपलं ऑफिस कॉस्ट. यामध्ये आपल्याला ॲड करायचं असते ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट. ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट यामध्ये ऑफिसशी संबंधित जेही एक्सपेन्सेस असतील किंवा प्रोडक्शनशी संबंधित जेही एक्सपेन्सेस असतील ऑफिसशी संबंधित जे एक्सपेन्सेस आहे ते आपल्याला या ठिकाणी प्लस करायचे आहे, ॲड करायचे आहे. तर आपण बघूया की ऑफिसशी संबंधित कोणते एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहे. तर पहिला एक्सपेन्सेस आहे रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. तर रेंट अँड इन्शुरन्समध्ये ज्या पद्धतीने आपल्याला फॅक्टरीचं दिलेलं आहे टोटल एक्सपेन्सेस दिलेला होता त्यापैकी 2/3 जो एक्सपेन्सेस होता तो फॅक्टरीचा होता. आता उरलेला जो 1/3 एक्सपेन्सेस राहील 1,80,000 मधील 1/3 जो भाग राहील तो 1/3 भाग राहील तो आपला राहील ऑफिस एक्सपेन्सेस. तर ऑफिस रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स राहील आपला 60,000. पहिल्या कॉलममध्ये लिहूया आपण 60,000. देन इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस या पद्धतीने ज्या पद्धतीने इथे इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिलेलं होतं 90,000चा 2/3 भाग जो होता तो फॅक्टरीचा होता. त्यानंतर जो उरलेला 1/3 भाग राहील 90,000चा 1/3 भाग जो आहे तो राहील आपला ऑफिस एक्सपेन्सेस. तर तो येईल 30,000. 30,000. देन सुपरविजन चार्जेस. त्यानंतर आहे सुपरविजन चार्जेस. तर सुपरविजन चार्जेसची अमाऊंट दिलेली होती आपल्याला 50,000 आणि सांगितलेलं होतं की 1/2 म्हणजे जो अर्धा पार्ट आहे तो फॅक्टरीचा होता आणि उरलेला जो अर्धा पार्ट राहील 25,000 तो राहील आपला ऑफिसचा. ऑफिसचा सुपरविजन चार्जेस आहे 25,000. त्यानंतर एक एक्सपेन्सेस आपल्याला इथे दिलेला आहे तो आहे जनरल एक्सपेन्सेस. जो आपला ऑफिसचा एक्सपेन्सेस असतो तो इथे आपण लिहूया जनरल एक्सपेन्सेस. तर जनरल एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेला आहे. किती आहे जनरल एक्सपेन्सेसची अमाऊंट? 5,000.
जनरल एक्सपेन्सेस आहे 5000. हे झाले आपले एकूण, ही आहे आपली एकूण ऑफिस ओव्हरहेड. हे ऑफिस ओव्हरहेड तर किती आलेले आहे, टोटल ऑफिस ओव्हरहेड आपले झालेले आहे 1,20,000. किती आहे टोटल ऑफिस ओव्हरहेड आपले 1,20,000. तर जी वर्क कॉस्ट आपली आलेली आहे किंवा फॅक्टरी कॉस्ट आलेली आहे 12,24,000. यामध्ये जर आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केलं 1,20,000 तर आपल्याला अमाऊंट मिळते 13,44,000. 13,44,000. तर ही जी प्राइस आहे ती आहे आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे आपल्याला 16,000 युनिट्स तयार करण्यासाठी किती कॉस्ट आलेली आहे ते आहे आपली 13,44,000. आता 16,000 युनिट्ससाठी आपली किती आलेले आहे 13,44,000. तर एका युनिटसाठी आपली किती प्राइस आलेली आहे, तर याला आपल्याला 13,44,000 डिवायडेड बाय 16,000 जर केलं तर आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येईल 84 रुपीज 84. म्हणजे एक युनिट तयार करण्यासाठी आपल्याला किती रुपये लागलेले आहेत तर 84 रुपीज आणि 64 साठी आलेले आहे आपले 13,44,000. तर हे झालेलं आहे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता यामध्ये आपण ॲड करत असतो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेला आहे. फिनिश गुड्सचे जे युनिट्स आहे ते आहे तुमचे 2,000 युनिट्स. 2,000 युनिट्स आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे 80,000. 80,000. यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण प्लस केलेला आहे. आपली अमाऊंट बनेल 14,24,000. 14,24,000. यानंतर यामधून आपल्याला लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. तर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मध्ये तुम्हाला फिनिश गुड्सची जे युनिट्स आहे ते युनिट्स दिलेले आहे. किती आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 4,000 युनिट्स. 4,000 युनिट्स. 4,000 युनिट्स दिलेली आहे. परंतु याची प्राइस जी आहे ती प्राइस तुम्हाला दिल्या गेलेली नाही आहे. तर प्राइस जर दिलेली नाही आहे तर आपण इथे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मधून आपण प्राइस काढलेली आहे. म्हणजे एक युनिट तयार करण्याकरिता आपल्याला किती रुपये लागलेले आहे 84 रुपीज. तर आपल्याला जे फिनिश गुड्स राहील आपलं क्लोजिंगला जे फिनिश गुड्स राहील त्याची अमाऊंट आपण काढू शकतो. तर जे 4,000 युनिट्स आहे 4,000 मल्टिप्लाय बाय 84 जर केलं तर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची अमाऊंट मिळून जाईल. 4,000 मल्टिप्लाय बाय 84 तर तुमची क्लोजिंग स्टॉकची जी क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची अमाऊंट येईल 3,36,000. 3,36,000. क्लिअर आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मधून आपली पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेलं होतं 84,000. क्लोजिंगला आपले 4,000 बाकी राहत आहे. या 4,000 ची अमाऊंट तुम्हाला दिलेली नाही आहे. तर याची अमाऊंट आपल्याला कशा पद्धतीने काढायची आहे 4,000 मल्टिप्लाय बाय 84 जर आपण केलं तर आपली फिनिश गुड्सची जी अमाऊंट आहे ती फिनिश गुड्सची अमाऊंट येईल 3,36,000. आता यामधनं 14,24,000 मधनं आपल्याला लेस करायचं आहे 3,36,000. आपली अमाऊंट येईल 10,88,000. 10,88,000. तर हे राहील आपलं प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट 10,88,000. आता 10,88,000 हे जे आपली प्रोडक्शन कॉस्ट आलेली आहे किंवा यालाच आपण म्हणत असतो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे जे सोल्ड केलेल्या गुड्स राहील त्या सोल्ड केलेल्या गुड्सची जी कॉस्ट आहे ती आलेली आहे आपली 10,88,000. आता याची जर पर युनिट आपल्याला काढायचं आहे 10,88,000 ची जर पर युनिट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आलेली आहे हे जर आपल्याला काढायचं आहे तर काय कराल नेहमीप्रमाणे डिवायडेड बाय 16,000 कराल का तर नाही. नेहमीप्रमाणे इथे डिवायडेड बाय 16,000 करायचं नाही आहे कारण प्रोडक्शन होतं आपलं 16,000 परंतु ॲक्च्युअल आपण गुड्स किती युनिट सोल्ड केलेले आहे तर हे आपल्याला अगोदर काढावं लागेल की आपण किती युनिट्स सोल्ड केलेले आहे. तर आपण इथे काढून घेऊया युनिट्स ऑफ
गुड्स सोल्ड किंवा गुड्स सोल्ड, युनिट्स ऑफ गुड्स सोल्ड. तर हे कशा पद्धतीने निघेल, तर आपल्याला ओपनिंगला किती गुड्स होते, किती युनिट्स होते ते दिलेलं आहे. त्यानंतर आपण प्रोडक्शन किती युनिट्सचं केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि क्लोजिंगला किती रुपयाचे शिल्लक आहे युनिट्स ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर ओपनिंगला आपली जी ओपनिंग स्टॉक जो होता फिनिश गुड्सचा, तो ओपनिंग स्टॉकला आपले युनिट्स होते 2000 युनिट्स. इथे प्लस होईल ओपनिंग स्टॉक. त्यानंतर यामध्ये येईल प्रोडक्शन, आपण जेवढे युनिट्स प्रोडक्ट केले असेल तेवढं, आणि यामधून लेस होईल क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. तर जी प्राइस मिळेल ती मिळेल आपल्याला युनिट्स ऑफ गुड्स सोल्ड. तर ओपनिंग स्टॉकला जे आपले युनिट्स होते, किती युनिट्स होते 2000 युनिट्स. त्यानंतर आपण प्रोडक्शन किती युनिट्सचं केलेलं आहे 16000 युनिट्स. 2000 प्लस 16000 किती झालेले आहे 18000. 18000 मधून आपले लास्टला म्हणजे क्लोजिंगला राहत आहे 4000 युनिट्स. तर 18000 मधनं 4000 युनिट्स आपले क्लोजिंगला राहत आहे. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये आपण किती युनिट्स सोल्ड केलेले आहे, तर आपण ॲक्च्युअलमध्ये 14000 युनिट्स सोल्ड केलेले आहे. तर आपली युनिट्स ऑफ गुड्स सोल्ड जे आहे ते आहे 14000 युनिट्स. ॲक्च्युअलमध्ये आपण किती युनिट सोल्ड केलेले आहे 14000. आता हे जे आपलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेलं आहे, जेवढे युनिट्स आपण सोल्ड केलेले असतील तेवढ्या युनिट्ससाठी ही आपल्याला कॉस्ट आलेली आहे. तर इथे पर युनिट कॉस्ट काढत असताना जी आपली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेला आहे 10,88,000 डिवायडेड बाय 14000 आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तिथून आपली अमाऊंट निघेल पर युनिट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर पर युनिट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड राहील आपली 10,88,000. 10,88,000 डिवायडेड बाय करायचं आहे आपल्याला 14000. तर पर युनिट कॉस्ट मिळेल आपल्याला 77.71. पर युनिट मिळाला आपल्याला 77.71. हे राहील आपलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पर युनिट 77.71. क्लिअर आहे. हे झालेलं आहे आपलं ऑफिस कॉस्ट. त्यामधून आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलेलं आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 13,44,000. पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेलं आहे 84,000. त्यानंतर आपलं महत्त्वाचं कॅल्क्युलेशन होतं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची जी अमाऊंट होती ती आपल्याला दिलेली नव्हती, फक्त युनिट्स दिलेले होते. त्या युनिट्सवरून पर युनिट कॉस्ट किती होती ती आपल्याला माहीत होतं 84. तर 4000 युनिट्स मल्टिप्लाय बाय 84 आपण केलं तर आपला क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट निघाली 3,36,000. आणि शेवटी महत्त्वाचं आहे जी आपली प्रोडक्शन कॉस्ट आलेली आहे म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेलं आहे ते टोटल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड होतं आपलं 10,88,000. परंतु हे जेवढे युनिट्स आपण सोल्ड केलेले होतं त्याकरिता होतं. तर जे युनिट्स आपण सोल्ड केलेले होते ते आपल्याला आलेले आहे 14000 युनिट्स. हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला स्टडी नोट्समध्ये दिला गेलेला आहे. फॉर्म्युला एकदा बघून घ्यायचा, त्यामध्ये अमाऊंट्स पुट करायचे आहे. अमाऊंट आली आपले टोटल युनिट्स गुड्स सोल्ड आलेले आहे आपले 14000 आणि पर युनिटची जी अमाऊंट आलेली आहे ती आहे आपली 77.71. आता जे प्रोडक्शन कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेले आहे यामध्ये आपल्याला ॲड करायचं असते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेससाठी तुम्हाला क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ₹10 पर युनिट्स सोल्ड. म्हणजे जेवढे युनिट्स आपण सोल्ड केलेले असेल त्यावर पर युनिट 10 रुपीजच्या हिशोबाने आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस घ्यायचे आहे. तर आपले टोटल युनिट सोल्ड किती आहे 14000. सॉरी, ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस येईल. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 14,000 युनिट्स आपण सोल्ड केलेले आहे. पर युनिटची जी प्राइस आहे म्हणजे सेलिंग प्राइस आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे ती आलेली आहे आपली पर युनिट 10 रुपीज. तर आपलं टोटल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस होईल 1,40,000. 1,40,000 एकच एक्सपेन्सेस आहे तर आपण डायरेक्ट सेकंड कॉलममध्ये म्हणजे टोटलच्या कॉलममध्ये लिहून घेऊया 1,40,000. त्यानंतर जे आपलं प्रोडक्शन कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड होतं यामध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ॲड केलेलं आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस
10,88,000 मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 1,40,000 ॲड केल्यानंतर जी कॉस्ट मिळेल ती मिळेल आपल्याला टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट आलेली आहे आपली 12,28,000. 12,28,000 जर पर युनिट आपण टोटल कॉस्ट काढली तर ती येईल आपली 87.71. आता प्रॉफिटची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाही आहे, डायरेक्टली दिलेली नाही आहे, परंतु इनडायरेक्टली सेल्सची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. तर सेल्स दिलेला आहे 16,20,000. तर आपण आधी सेल्स लिहून घेऊया. ही झाली आपली टोटल कॉस्ट. त्यानंतर सेल्स आहे आपलं 16,20,000. सेल्स आहे 16,20,000. तर आपल्याला प्रॉफिट काढता येईल. कॉस्ट टोटल कॉस्ट दिलेली आहे, सेल्स सुद्धा दिलेला आहे, तर प्रॉफिट काढता येईल. प्रॉफिट काढताना सेल्स जे दिलेलं आहे, सेल्समधून जर आपण टोटल कॉस्ट मायनस केलं तर आपल्याला प्रॉफिट मिळेल. टोटल सेल्स होतं आपलं 16,20,000, त्यामधून आपण मायनस करतो आहे टोटल कॉस्ट 12,28,000. तर प्रॉफिट मिळेल आपल्याला 3,92,000. 3,92,000. ठीक आहे. आता हे जे कॉस्ट प्रॉफिट दिलेलं आहे ते प्रॉफिट आलेलं आहे आपलं 3,92,000. आता पर युनिट आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. तर पर युनिट प्रॉफिट काढत असताना जे युनिट्स आपण सोल्ड केलेले आहे त्या युनिटवरच प्रॉफिट मिळेल. म्हणजेच जे प्रॉफिट आलेलं आहे आपलं 3,92,000 डिवायडेड बाय 14,000 जर आपण केलं तर आपलं प्रॉफिट पर युनिट प्रॉफिट येईल ₹28. आणि जे सेल्स आहे आपलं ते सेल्स होतं आपलं 16,20,000 डिवायडेड बाय 14,000. म्हणजे जे युनिट्स आपण सोल्ड केलेले आहे त्याची जर पर युनिट सेल्स जर आपल्याला काढायचं आहे तर पर युनिट सेलिंग प्राइस किंवा सेल्स होईल आपलं 115.71. 115.71. तर सेल्स आहे होतं आपलं 16,20,000. पर युनिट सेल्स आलेला आहे 115.71. ॲक्च्युअल मेन सोल्युशनमध्ये आपल्याला विचारलं होतं की प्रॉफिट, तर प्रॉफिट आलेलं आहे आपलं 3,92,000 आणि पर युनिट प्रॉफिट विचारलं होतं ते आलेलं आहे आपलं 28. तर इथे हा प्रॉब्लेम संपलेला आहे. जे मेन सोल्युशन होतं ते आपलं हे आहे. नेट प्रॉफिट 3,92,000 आणि पर युनिट नेट प्रॉफिट 28. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4चा सोल्युशन. यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन. धन्यवाद.